नवनाथ भक्तिसार अध्याय 17वा. श्री गणेशाय नमः. जय जीव वैकुंठ दिशा अलक्ष गोचर आदिपुरुषा पूर्णब्रह्म निष्कल निर्दोषा सनातनादिमूर्ते आयसा स्वामी पंढरी देश बैसुनी मालूचे कवितो पृष्टीस भक्ती सुधारस निर्माण केला ग्रंथाशी. तरी मागिले अध्यायी कथन कानिपा पातला हिला पट्टन गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीशी भेटला. तरी सिंहालोकने तत्वता मैनावती भेटून नाथा सकळ वृत्तांत सांगून स्वतः समाधानी मिरविले. असो गोपीचंद दुसरे दिनी नाथासे शिबिरा जाऊनी मोवळी ठेवून नाथाचे चरणी उभा राहिला सन्मुख. कानी पाहुनी रावदृष्टी बोलता झाला वांगवटी श्री जालिंदरमयी पोटी कोठे घातला ते सांग. एरो म्हणे महाराजा ठाव दाखवितो चला जा. तेव्हा म्हणे शिष्य माझा घेऊन जावे संगाती. ऐसे कानिपा बोलता मात अवश्य म्हणे रूपनाथ. मग शिष्य घेऊन सांगत तयाटाई पातला. ठाव धावून सशिष्याशी पुन्हा आले शिबिराशी. शिष्य म्हणती त्या ठाशी पाहून आलो महाराजा. मग रायाशी म्हणे कानिपनाथ जालिंदर काढया कोणती रीत येरू म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी. बाळ आग्रह करू जाती परितयाचा निर्णय कैशा रीती करावा हे नेनो नीती निश्चिती सर्व संगोपी माता ती. तेवे माता पिता गुरु त्राता मारुत सर्व फारू. तरी कैसे रीती हा विचारू आव्हानी जय महाराजा. ऐसे बोलता रूपनाथ मग बोलता झाला गजकर्ण सुत. तुझे रक्षवाया जीवित्व विचार माझा ऐकीजे. कनक रौप्य सामरवर्ण पितळ लोह धातू पूर्ण 5 पुतळे करुणान तुझ समान हेराया. ऐशा आज्ञा खरिताची नाथ फिरले राये ग्रामात दूत. हेमकार लोहकारा सहित ताम्रकार आणिले. जो परम कुशल ती निगुती लक्षुनी सोडिले. हेरा प्रती धातू पुनितयाचे हाती पुतळ्या ते उजिले. मग त्या पुले दी कोटी पुतळे रचिती मेनावरती. नाथा लागे धावून दृष्टी रसयंत्र होतिले. पावोनी ती दिन ती सुदिन मंगनुपास पुतळे घेऊन पाहता झाला गुरुस्थान विशाळ बुद्धी कानिपा. गर्ती काठी आपण बैसून पुतळा ठेवून हेमवर्ण राजा हाती कुदळ देऊन घाव घाली म्हणतसे. घाव घालिता परी लग बघा पुसता स्वामी नाव सांगा. सांगितल्यावर हाती वेगा गर्ती बाहेर ये निघे की. ऐसे सांगून प्रथम राया ते मग कुदळ दिली हाता ते. उपरी चिरंजीव प्रयोग विभूती ते बाळी चर्चिली विभूती. पुतळा ठेवून मध्यगर्ती मग उभा राहिला नृपती. लवकर गाव घाली क्षिती आतून पुषे महाराजा. कोणी येऊन घालती गाव वेगी वदकी. तयाचे नाव रूप म्हणे मीरा निव गोपीचंद असे की. राय सांगताची नाम निघाला तेव्हा गर्तेतून. श्री जालिंदराचे शाप वचन कनक प्रतिमे जगटले. तीव्र शाप वैश्वानर व्यापिले. कनक पुतळ्याचे शरीर क्षण न लागता मईवर भस्म होऊनी पडिले. भस्म होता कनक प्रतिमा दुसरा ठेविला उगमा. तया मागे नरोत्तमा पुन्हा गर्ती स्थापिले. रौप्य वर्णी पुतळ्या मागे रावोबा केला वेगे. पुन्हा विचारिले सिद्धयोगी कोणाशी म्हणून.
पुन्हा सांगे नृपनाथ गर्ती बाहेरी वेगे धाव जालिंदर शाप गौरव जळजळ खाक ओगी आशे वदता शापोत्तर पुतळा पेटला वैश्वानर तेही होऊनी भस्म पर मही लागी मिरला मग तिसरा लो पुतळा पूर्ण तोही झाला शापे भस्म चौथा पाचवा गती दुर्गम त्याची परी पावला यावरी तो नृपनाथ कानिपा झाला सांगता माते वधुनी नाम सर्वथा नाथा प्रती सांगावे अवश्य म्हणून गौडवाळ लवकरी वेदी आती तुंबळ तो नाद ऐकुनी तपी केवळ विचार करता मानसी माझा क्रोध वडवानळ जावडून टाकील ब्रह्मांड समग्र तेथे वाचला त्रिलोचन कुमार हे आश्चर्य वाटते कृतांताचे दाडियात सापडल्या सुटोनी जात शिव वैश्वानरे नये मृत्य हे आश्चर्य वाटत असे महातक्षका ते दंश करून वाचू न शके कोणी प्राण देवी वाचला नृपनंदना हेचे आश्चर्य वाटते परम संकट पाहून प्राण उदित घेत इरकणी तो वाचूनी मिरवेजनी हे आश्चर्य वाटते मग खगेंद्रा हाती लागता परी तो न मरे भक्षण करिता तेवी झाले नृपनाथा हेचे आश्चर्य वाटते की मूषक सापडला मांजर मुखात त्या ते कदा नये मृत्यू तेवी वाचला हा नृपनाथ हेचे आश्चर्य वाटते सहज उभा पर्वता निकट कडा तुटून पडला माती त्यात वाचला ऐसे म्हणती हेचे आश्चर्य वाटते ऐसा विचार मनात करिता झाला जालिंद्रनाथ चित्ती म्हणे त्या भगवंत साह्य झाला रक्षणे तरी आता सो कैसे वाचल्या मर करो त्यास ऐसे विचारून चित्तास मनी गाठी दृढ धरिली एरे कडे कानिपनात हुंकार उपाशी देत तोबा रावनी स्वकरी व्यक्त लवकरी मयी वेदी तसे झडकरी गाव घालता उकानी उठता श्री जालिंद्र होय पुसता कोणाशी अद्यापर्यंत घाव घालीशी माहिती ऐकता श्री गुरु वचन राया दिगज कर्ण नंदन सांगून आपले नाम वेदन गोपीचंदाचे सांगत असे म्हणे महाराजा तपोजेटी मी बाळक कानिप मही पाठी पावया चरणदृष्टी बहु भुकेले चक्षुते म्हणून गोपीचंद्र नृपनाथ तुम्हा कडवया उदित ऐसे ऐकुनी सचिक्षणा मात म्हणे अद्यापि रूप वाचला तरी आता चिरंजीव असो अर्क अवधी ठेव अमरकांती सदैव भाव जगा माझी मिरोका ऐसे वधुनी जालिंद्रनाथ निज चक्षुने पावया सुत बोलता झाला ती तळमळत म्हणे मही विदारी ऐशी आज्ञा होताची तेत मग काढते झाले वरील हृद तव ते मृतिका 10 वर्षात मही व्यक्त झालीचे मग कामाठी लावून नृपती काढिता झाला माहिती वरील प्रहर वज्रा प्रति येऊनिया भेदले मग तो नाद ऐकून नाथ म्हणे असा बैसा स्वस्त मग जल्पोनी शक्रास्त्र वज्रास्त्राते काढिले मग नाथा आणि गजगणनंदन पाहते झाले उभय वदन मग भीती मोहाचे अपार जीवन चक्षुद्वारे लोटले मग घरती बाहेर येऊन नाथ प्रेमे अलिंगीला सुत म्हणे बा प्रसंगी होताशी येत म्हणून रूप वाचला परे घरती बाहेर येताची नाथ चरणावरील लोटला रूपनाथ मग त्याथे करोळ निधरित मौळ्यात ठेवितसे म्हणे बाळा प्रयाग्नी आता निघालाशी वाचून आता जोवरी रशी तरणी तोवरी मिरवे मैते यावरी त्रिलोचन कामिनी मैनावती लोटली चरणे
नेत्री अश्रुपात आणून स्वामी लागी बोलत असे. म्हणे महाराज 11 वर्षात माते लोटली महात्मारात. माझा अर्क गुरुनाथ हस्ताचळी पातलासे. मित्र कुमुदिनी दिनवाणी हुरूर पाहे जशी तरणी. की मम बाळकाची जननी गेली कोठे कळेना. की मम वस्ताची माऊली कोणे रानो दूर गेली. समूळ वस्ताची आशा सांडेली तिकडे गुंतली तैसेची. का मम चकोराचा उडगणपती कैसा पावला स्तग बसती. की मज चातकाचे आरती ओस गण पडेला. सदा वाटे हुरूर जीवा की लोभ्याचा. चुकला द्रव्य ठेवा की अंदाची शक्ती. काठी टेकावा कोणी ऋण नेलिसे. ऐसे कदशव संवत्सर मास गेले महीवर. ऐसे बोलून नेत्रीपुर आश्रू वर्तसे. मग तिशी हृदय धरुणनाथ स्वकरे नेत्र अश्रू पुषित. तिनी बाळे धरुणी यथार्थ माये लावे त्या माझी. गोपे चंदाचे मुख कुरवाळ न बोलता झाला अग्निनंदन. बारे तुझे काय मना इच्छितसे मज सांग. राज्य वैभवाते भोगावे की आत्मी समय योग्य ते मिरवावे. कोणते तुझे मनी भावे तैसा योग घडेलवा. आशाश्वत शाश्वत दोन पद राज्य वैभव मार्गभेद. तरी तुझा आवडे त्याची वृंद शुकारी का बाळका. म्या तू ते केले अमरपणी परी तैसे नाही. राजमांडणी अनेक आले अब्र दाठोनी मृगजळा समानते. बारे संपत्ती अमरा कैशी तैशी आटेल काळ वेळेशी. दिसते तितके वैभवाशी नाशिवंत असे बारे. बारे पूर्वी राज्य सांडून कित्येक वैसले योग्याते येऊन. परी तो योग सोडून राज्य वैभवा नातळेला. पाये गांधारी सुताचे वैभव मही लागी. केवढे नाव तरी सोडून सकळ वैभव योग क्रिया आचरला. उत्तान पाद महीवरती काय नुन्याशे संपत्ती. तपरी सुताची कामशक्ती वेगे जनी दाटलासे. तस्मात अशा स्वत ओळखून बारे झाले सनातन. परी तू आता केवता मन इच्छिते ते मज सांग. गोपे चंद विचार करी मनात राज्य वैभवी सामर्थ्य मिळत. आहा योगी जालेंद्रनाथ चिरंजीव मिरितसे. आज 11 वर्षापर्यंत गर्ती लागी पचला योगीनाथ. ये जेने यम शरणागत पायातळी लोळतसे. जेने कृतांत निर्मळ केला तो राज्य मिळून खळटेला. हिम करणे अशक्त झाला परिसलोहा कारणे. सुरभी त्रैलोक्य मना पूर्ण करी. क्षुधार्थ वचना तरी स्वपोट रानोरान. शोधिल काय तृणाते. ब्रह्मांडावरी जयाची सत्ता तो कोणी अर्थी दारिद्र्यता. भोगेल काय ऐशी वार्ता श्लाघ्य दिशेना बोलावया. तरी ते वैराग्य भाग्य सदन साध्य करावे काय मने. ऐसा पश्चाताप दारुण चित्ता माझी डवरला. माग मने गुरु महाराज इंधनी अग्नी होता सज्ज. तेवी विधीची तैसा चिर विराजे पावक स्पर्श झालिया. तरी आता सरते पुरते आपुले समान करा माते. आळी भृंग न्याय मते करुणे मिरवी महिषी. ऐको निद्रोडोत्तर वचन श्री गुरु शुगारते उचलून. पृष्टी थापटी याचे वचन गाजी गाजी म्हणतसे. मग वरदास्त स्पर्शुनी मुळे सकड देहाते कृपेने आळे. करणी ओपुनी मंत्रावळी सनातपणी मार्गी मिरवला.
ऐसे होता अंग लिप्त मग दिसून आले अशाश्वत काया वाचा दृश्य पदार्थ विनय चित्ती मिरले मग वट तरुचे दुग्ध काढून जटावळी राजनंदन त्रिसट कोपीन परिधानून कर्णिमुद्रिका परिधानी शैली कांता परिधानून शिंगीनाद गाजळी भुवनी कुबडी फावडी कुरवाळुनी पाणी नाथ पंथी मिरला भस्म जोळी काढून कक्षेत आणि द्वितीय जोडी भिक्षार्थ हाती कवळुनी नाथ नाथ जगा माझी मिरला परिहारतंत सकळ गावात अंतपुरादी झाला श्रुत श्रुत होताची अपारमित शोक सिंधू चमळला एकाचे झाला हाकार करिता रुदन लोटला पुर स्त्रिया धरणीशी टाकीती शरीर मुख मृतिका घालीती मैनावतीची शिव्या देती म्हणतीने केला सर्वस्वी गाता अनुपनात मै कोटे पावा आठवणी रायाचे विशाल गुण भूमीवरील लोळती रुदन करुणा मूर्छा गत होऊन प्राण सोडू पाहती रुदनात आरे राज्य वैभव कैशी आली वोशी माव सुखाचा सकळ अर्णव वडवानळे प्राशिला रायाचे बोलणे कैसे कधी दुखविले नाही मानस आमुचे वाटेल तेचेस राव पूर्वी आवडीने एक मने सांगू काय राय वेष्टिले चित्त मोहे ग्लानवदन पाहून राय हृदय कवळी मोहाने मने बाई सुखाते मुखाते कुरवाळून परम प्रीतीने घेत चुंबना अति स्नेहाने अर्थ पुरवून मनोरथ पूर्वी माझे गे ऐसे म्हणून आरंभळत एक सरा शब्द करीत एक म्हणे ओ बाई मात काय परी सांगू रायाची ऐसे जैसे वत्सा लागी जैशी गाय क्षणिक विसमू कदा न पावे तेवी क्षणा क्षणा येऊन राय वदन पाये माझे गे एक म्हणे अर्थ पोटी किती सांगू राज दृष्टी वाकुडा केश गबर थाटी पडता सावरी असताने आगे कुंकुम रेषा वाकडे होता ती सावरी रुपणाता माये उन्या अधिका तिथ्य माझे करीत होता गे आयशे म्हणून धरणी अंग दडाळून टाकी सुभाग्य म्हणती विधात्या बरवा बाग निज बाळी रेखी लागी मस्तक चरणावरती आपटी ती धडधडा असते हृदय पिटी ती मही गडबडून पुन्हा उठती पुन्हा सांडती शरीराते म्हणती राया तुझा विना आता कोण करील संगोपन आता मुचे सकळ प्राण परत देशा जातील हो ऐशे म्हणून आरांबळती अट्टाशे हृदय पिटी ती मृतिका घेऊन मुकाशी घाली ती केश तोडती तटतडा म्हणती आहार आहे 3 वेळ शैनेहून उठून पाशी जळ ऐसा कनवाळू असून निर्मळ सोडून कैसा जाशी रे राया शैनी निसता जठर चापशी आपल्या आता रिक्त लागता उठून तत्वता भोजन गारीशी होताशी आयशी कनवाळू तुमनी आता कैसे जाशी सोडून आयशे म्हणून शरीर धरणी धडाडून टाकिले म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरदसे गंधर्प तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोठे पाहू महाराजा एक म्हणे नो ये वार्ता प्रत्यक्ष होती आमची माता कैसे सांडून जाता आता निर्बनी फाडसा एक म्हणे माझी हारणी कैसी फाडसा जात सोडून एक म्हणे माझी कुर्मिनी कृपादृष्टी अवतरली एक म्हणे मज मीनाचे बळ कैसे वाटले अब्दीचे जळ दुःख अर्काचा झळाळ सावेना ओ माये एक म्हणे माऊली माझी स्नेहाचा पुन्हा पाना पाजी योग कांचनी
सुख राजी कैशी झाली सदैवाने, एक म्हणून ती आमची परीक्षेन, अंडजा समान पाळिले धरणी, आता चंचू स्नेह करोने कोण ओपिल ग्रासाते, एक म्हणे मज चातका कारण भरत होता गे अब्रुस्थान, परम स्नेहाचे पाजता जीवन, आजी गे ओस कैसा झाला गे, आईशे म्हणून आरंबळती किचे गळा पडती, रडती पडती पुन्हा उठती, आरंबळती आक्रोशे, आयसा कांत अंतपुरात एरीकडे जालिंद्रनाथ, राया गोपीचंदा सांगत तपा लागी जाई का, परी राया ऐक मात सुरत्नपणाचा पाये हित, तुझ्या श्री 1800 भिक्षा मागे तयाशी, आलाक्ष आदेश निरंजन ऐसा सवाल, मुखे वधून अंतपुरात संचार करून भिक्षा मागे बाळगा तू, शिंगे नाद वाजून हाती भिक्षा दे माये, वधूनी युक्ती ऐशा परी भरुनी ती तपा लागी जाई का, मग अवश्य म्हणून नृपनाथ संचार करी अंतपुरात, आलक्ष निरंजन मुखे वदत, माई भिक्षा दे म्हणतसे, ते पाहुनी त्या युवती महाशोकाब्दीत उडी घालती, एकाची कोलाळा झाला क्षिती, नाद ब्रह्मांडी आदळतसे, एक होते तोडिती केशाते, एक मृतिका घालिती मुखात, एक म्हणे दाही दिशा ओस दिसत दाही वाग झाल्याने, एक धुळीत लोळती, एक उठून पुन्हा पडती, एक हृदय पिटी ती आती आदळती मस्तके, एक पाहुनी रायाचे स्वरूप म्हणती कैसा भूप, सविता रूपी झाला दीप, खाद्योदक दिसतसे, राव वैभव अर्णव कैसा दिसतो दिनभाव, की मेरू मांदार सोडून सर्व मशक दृष्टी ठसला, राव हस्ते करुणा अपार याचे का वाटी दन, आता कक्षेत झोळी घालून मागे कन घरोघरी, ऐशे म्हणून आरंबळती धरणीवरी अंग टाकीती, पुन्हा उठवून अवलोकिती, म्हणती काय झाले आओ नृपतो अंतपुर गणी, आदेश निरंजन व देवानी, मुख्य नायिका लोमावंती राणी, रायापाशी पातली, मुखचंद्र गळे बोलून नयनी अश्रू अपार जीवन, राया लागी पाळा घालून वेष्टुनिया बोलती त्या, तिचे मागे चंपिका करीती उठवणी, येतात मागे मस्त समस्ती, राजश्रिया अट्टाहास करीती, धाव घेती मागे लगबगा, म्हणती राया असो कैसे घडून आले ईश्वर सत्यस, तरी तिची राहुनी पूर्ण योगास संपादीचे महाराजा, आम्हा दारिद्र्याचे स्वरूप माणूस लोपू नका, सहसा महिस आम्ही तुम्हा विन दिसतोस, प्राणाविन शरीर जायचे, हे राया आम्ही श्रिया कोटी परम अंध महिपाटी, तरी आमुची सकळ काठी टेका हारू नकाजी, तरी येथेची योग आचरावा, आम्ही न छळू विषय भावा, परी तव स्वरूपाची ठेवा, पाहुनी तो शांत करू की, जैसे जीर्ण कड तर परी म्हणाल वैभवी थोर छत्र, तेवी तव आश्रयी सर्व पवित्र, वैभव मांडणी आम्हाशी, तरी मानेल ते पर्णकुटिका, बांधून देऊ दडी ताटका, आम्ही 12-16 शतबायका सेवा करू आदराने, सुवर्णे शिंगी देऊ मडून, आणि रत्न विका शैल्या परिधानून, कनका चिरी कांथा घालून, हे सुख संपन्न भोगावे, मुक्त रत्ने हिरे माणिक संगीत करुणी, हाटकी रेक त्याचे भूषण मुद्रा लोलिक, हे सुख संपन्न भोगावे, कनक चिर तेज विपुल शैलेशाली झाला
दुशाल स्वीकारता सांडूने मृग छाल हे सुख संपन्न भोगावे लोड तिवासे मंचक सुगम गादी तोषक अति गुल्म तरे भस्म स्यनिद्ध करुणा हे सुख संपन्न भोगावे भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण तेजून शिवी षडसान्न घृत दुग्ध दही पक्वान्न हे सुख संपन्न भोगावे एकट सेवी त्याची कानन दासदासी सेवकजन सेवा करते सोडोपचार पराने हे सुख संपन्न भोगावे चुवा चंदनार्गजा सुवास मार्जन करू तव देयास धिक्कारुनी तृणास हे सुख संपन्न भोगावे हाती घोडे शिबिका सन टाकूने कराल तीर्थाटने तरे चालला हे दुःख तेजुन हे सुख संपन्न भोगावे माल चोकटा संगीत रंगीत ते सोडून कुणी पडाल दुःखात तरी हे तेजुनी महातीत हे सुख संपन्न भोगावे छत्र चामरे प्रजांकित तेजून फिराल अरण्यात एकडबने तेजून राहतेत हे सुख संपन्न भोगावे मृगाक्षी खंजीर पद्मनयनी पद चुरित कोमलपणे तरी तृणाकुश शयनी तेजुनी हे सुख संपन्न भोगावे चंद्राननी गजगामिनी बोलती संवाद रसाळवाणी तरी याचा त्याग करून हे सुख संपन्न भोगावे आयशा स्त्रिया संपादिती परी कोप चढला राया प्रती चित्ती दूर होलंडी म्हणून युक्ती धिक्कारित राया ते मग परी त्या मोहे वेष्टून बोलत राया एकटे पडावे अरण्यात तुम्हा सवे बातचीत कोण करील महाराजा ये रे मने अरण्य पोटी शिंगी सारंगी करील गोष्टी स्त्रिया म्हणती आसन दृष्टी वसन कैसे होते ते राव म्हणे मी आसन अंबरा सारखे असे ओढवण स्त्रिया म्हणती शैनी कोण निजेल तुमच्या सांगाती एरू म्हणे कुबडी फावडी शैनी करतील दोन्ही तडी स्त्रिया म्हणती शैल्या उडुडी कोण निवारी सांगावे एरी म्हणे आचल ध्वनी पेटवा येईल पंचाग्नी ते सबळ शीत विनारनी होतील योग साधवया स्त्रिया म्हणती अलोलिक तेथे कुठे पारिचारिक लोक राज्यासनी पदार्थ कौतुक देत होते अनुनिया येरे म्हणे व्याघ्रांबर आसन विराजू वज्रापर परी धाव घेती नारी नर कौतुक पदार्थ मिरवया स्त्रिया म्हणती मोह व्यक्त होत असती मायावंत माय बाप भगिनी सुत अरण्यात कायची हो येरे म्हणे विश्वरूप घरघर आई घरघर बाप दृष्टी मित्र भगिनी गोत रूप शिष्य साधक मिळती स्त्रिया म्हणती षडासांनादी अन्य विपिनी मिळतील कुठून येरे म्हणे जी फळे सुगम षडसांनादी असती ती स्त्रिया म्हणती वेचेल्या साधन विपिनी मिळेल जी कोठून येरी म्हणे ब्रह्मरूपाने घेऊ देऊ व्यवहाराशी स्त्रिया म्हणती फाटल्या कोपीना पुन्हा मिळेल जी कोठून येरू म्हणे इंद्रिय म्हणे विषय कासोटी घालो की स्त्रिया म्हणती फाटल्या कांता ते कोठून मिळेल ती सर्वता येरी म्हणे योग चरता दिव्य कांता होईल स्त्रिया म्हणती शिंगी सारंगे फुटून गेल्या प्रसंगी मग या गोष्टी कराव्या तरंगी कोण आहे मारा तुम्हापाशी एरे म्हणे सगुण निर्गुण शिंगी सारंगी असती दोन आगम निगमाचे तंतून सुसंवाद करीना स्त्रिया म्हणती कुबडी फावडी जीर्ण झाली लाग दिशोदडी मग सुख शयनी निद्रा हुडुडी
कोण करीन वरील एरी म्हणे खेचरी बुचरी अभय उदय विदेही प्रकाश स्वरूपमया मम दक्षिण होईन तन्मय डोळा लाविन निरंजने श्रिया म्हणती शैल्य तुटून गेल्या पुन्हा नल कोठून येरू म्हणे मोक्षपुर युक्त समान शैल्यभूषण विरणे स्त्रिया म्हणते कर्णमुद्रिका हरून गेल्या नरक पाळा मग काय करशील वनी देखा नाथपंथी मिरोया येरे म्हणे ओ खेचरी बुचरी लप्त मुद्रा कर्णद्वारे लक्षण काय चाचरी गोचरी लेविल्या गुरुनाथे ऐसे बोलता उत्तरोत्तर म्हणे बाई भिक्षा दे सत्वर तव त्या धावती घालवया कर कंठी मिठी मारवया ऐसे चल्या गुणयुक्त दृष्टी पाहुणी अनुपनाथ कुबडी फावडी उगारीत दूर होईलंडी म्हणतसे हे गुप्त पाहुणी मैनावती सिद्धार्थान घेऊनी आती शीघ्र येऊनी पुत्राप्रती म्हणे भिक्षा घे नाथा मग भिक्षा घेऊन जोळे माथेपदी ओपी मौळी मग तेथून निघून ते वेळी नाथापाशी पातला मग जो झाला स्त्रियाचा व्यवहार तो सकळ सांगितला वाग्युत्तर मैनावती येऊन सत्वर ती वदे वृत्तांताशी असो भयंताचा वृत्तांत ऐकून म्हणे तुकवी गोपीचंद नंदन अग्निनंदन मग 3 रात्र रायापाशी तेथे ठेवून बहुआरती उपदेशिला मग लोमावंतीचा उदर व्यक्त गोपीचंदाचा होता सुत मुक्तचंद नाम त्याचे राज्यासनी वाहिला सोये जालिंदरे कौतुक राज्यपटी केला अभिषेक मंत्री प्रजा सेवक लोक तया हाती ओपिले राया गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रम बद्रिके दारा लागी नमुना तपा लागी तू बैसका लोह कटक चरणांगुष्ठ देऊन तया पाचे दावी कष्ट 12 वर्षे नेम स्पष्ट एकाग्री रक्षावा ऐसे सांगून तया ते मग प्रजा लोकादी समजते निघाले रायासी बोळवया ते कानिपसुद्धा जालिंदरा परे प्रजेचे लोक शोक करती राया गोपीचंदाचे गुण आठविती नेत्री डाळूने अश्रुपाती रुदन करती अट्टासे म्हणती सांगो काही रूप नवे होती आमची आई पक्ष खाली सकळ मही संबोधितसे महाराजा ऐसे वरुण तयाचे गुण क्रंदती प्रजाजन परी आता पुरे करा विघ्न शोक मांदुर खोचला तृण भाषणादी करू तरु पक्षी पशु जाती अपारू राया रूपनाथा करता समग्रू शोकाकुलित मिरवले मग एक कोस बोळून समस्त नेले अग्निनंदने तेथील तेथ संबोधून आश्वासित रायाशी परे राया जाता ठाई ठाई धावूनी पाती उंचमयी म्हणती सोडून गेले शाई कधी भेटशील मागारा घडी घडी उर्ध्व करून पाहती रायाचे वदन कोणी मागे जाती धावून पाहुणी वदन येताती ऐसा राजा जाता 2 कोश मग सकळ निघाले एक निमिष मग मागे उलटून समारंभास ग्राम माझी संचरले राज्य सदनी येऊनी समस्त सकळ बैसले दीनवंत जसे शरीर प्राणरहित एक सरा मिरवले मग श्री जालिंदर राजसनी मुक्तचंदा विराजुनी राज्यासनी मंत्री ते पाचारुनी वस्त्रेभूषणे आणविले मग जैसे रायाचे महत्व पाहून तया लागी भूषणे देऊन प्रेमे गौरवने प्रजाजन बोळविले स्वस्थाना
या उपरी अंतपुरा जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करी पुन्हा समाधानी विरले मुक्त चंद पुणे ते जे करी म्हणे हा गोपीचंदाची मानी हा शिलार्थ तयाची परी मनोरथ पुरविले तुमचे ऐसे करुणी समाधान राज्यासनी पुन्हा येऊन मुक्तचंदाचे आस्ती करुणा याचक धन वाटिले जालेंदर कानिपा कटकासहित षण्मास राहिले पट्टणात अर्थार्थी सगळा अर्थ निज दृष्टी पाहती जालेंदराचा प्रताप संदन कोण करू पाहती विघ्न एरीकडे गोपीचंद रत्न भगिनी ग्रामी चालिला ते कथा होईल पूर्व ते पुढल्या अध्यायी ऐका सर्व अवधान पात्री धनभाव कथा स्वीकारा श्रुती आहो नरारी वंशी धुंडसुत मालू संताचा शरणागत तयाचे रसनेशी धरून येत अवधान पात्री मिरवावे स्वस्ती श्री भक्ती कथाधार संमत गोरक्षकावी केव्हा सदा परिशोध भायुक्षेत्र सप्तम दशाध्याय गोड पुंडलिका वरदेवा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रेय महाराज की जय नवनाथ महाराज की जय।